मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. आपल्या पक्षाची विचारधारा वेशीवर टांगून सत्ता पक्षासोबत हात मिळवणी करणं हे नामर्द असल्याचं लक्षण आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या शिबिरात नेमकं काय घडलं हे ऐकण्यासाठी बघण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. परवा नाशिक शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे शिबिर आयोजित केले होते. आपण बातम्या वाचल्या, पाहिल्या, ऐकल्या असतील मित्रांनो. पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आहेत. या 2 महिन्यात जाहीर होईल. त्या निवडणुकांच्या नियोजनासाठी पक्षाचं विचारमंथन आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी हा कार्यक्रम राष्ट्रवादीने नाशिक शहरात आयोजित केला होता. राष्ट्रवादी अर्थातच शरदचंद्र पवार गट. या शिबिरात सुपरिचित पत्रकार अशोक वानखेडे यांना देखील एक प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. यापूर्वीही राष्ट्रवादीने अशोक वानखेडे सरांना बोलवलं होतं आपल्या कार्यक्रमामध्ये. या शिबिरातील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचं भाषण मित्रहो सध्या महाराष्ट्रभरात व्हायरल होत आहे आणि भाषण हिंदीमध्ये असल्यानं भारतभरात ते भाषण आता पोहोचलं आहे. अशोक वानखेडे हे सध्या दिल्लीतून आपली पत्रकारिता करतात. त्यामुळे मोदी सरकार नेमकं कशा प्रकारे काम करत आहे ते त्यांना दिल्लीत बसून इत्तंभूत कळतं आणि ते व्हिडिओ करतात. मतचोरीसाठी निवडणूक आयोगाचा वापर कशा प्रकारे मोदी सरकार करत आहे, न्यायपालिकेवर लोकांचा का अलीकडे अविश्वास होत चालला आहे, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी इतर विरोधी पक्षांनी नेमकं काय करायला पाहिजे, काय रणनीती आखायला पाहिजे, या सर्व बाबी पत्रकार अशोक वानखेडे यांनी त्या भाषणामध्ये स्पष्ट केल्या. या भाषणाच्या मध्यंतरी बोलताना त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. आता कौतुक कशासाठी केलं ते नीट ऐका. त्यांच्या ताकदीचं, शरद पवारांच्या सामर्थ्याचं उदाहरण देताना अशोक वानखेडे काय म्हणाले ऐका. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काहींच्या रिक्रुटमेंट संबंधी परीक्षा झाल्या नोकरीच्या संदर्भात. ते सर्व उमेदवार त्या परीक्षेत चांगल्या पद्धतीने उत्तीर्णही झाले, परंतु कित्येक महिने उलटून गेले तरी देखील त्यांना नियुक्तीपत्र दिल्या गेले नव्हते. आणि हा प्रश्न घेऊन या प्रकरणावर कुणीच लक्ष द्यायला त्यावेळी तयार नव्हतं, कुठल्याही पक्षाचा नेता. म्हणून मग महाराष्ट्रातील काही ऍक्टिव्हिस्ट शरद पवारांकडे गेले, पण त्यांनीही त्यांचं स्वागत केलं आणि चर्चेसाठी बोलवून घेतलं. सत्तेत नसल्यावरही आपण जनतेसाठी, सामान्य नागरिकांसाठी काय करू शकतो हे या निमित्ताने शरद पवार यांनी आपलं सामर्थ्य दाखवून दिलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी थेट त्यांना चर्चेसाठी बोलवूनच घेतलं, त्या ऍक्टिव्हिस्ट आणि त्या जो काही प्रॉब्लेम होता त्यांना त्या प्रश्नाला घेऊन. आणि ही अडचण दूर करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन केला. परंतु देवेंद्र फडणवीस हे तिरुपतीला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर काय झालं, त्यानंतर शरद पवारांनी या कामाच्या संबंधित जो कोणी अधिकारी असेल त्याचं नाव मुख्यमंत्र्यांना विचारलं. मुख्यमंत्र्यांनी देखील देवेंद्र फडणवीसांनी अतिशय प्रामाणिकपणे ते नाव त्यांना सांगितलं आणि त्यांना थेट फोन करण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. फडणवीस स्वतः देखील त्या अधिकाऱ्यांशी बोलले की हा काय प्रश्न आहे ते बघून घ्या. अगदी काहीच दिवसात हे काम झालं. त्या प्रत्येकाला लगेचच नियुक्तीपत्र मिळालं. कशामुळे, तर शरद पवारांनी दखल घेतल्यामुळे. शरद पवार सत्तेत नसले तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. सत्तेत नसताना देखील त्यांनी हे काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करवून घेतलं. हे त्यांचं सामर्थ्य आहे. काम करण्याची इच्छा असली, स्वतःमध्ये समजा कसब असलं, सामर्थ्य असलं की सत्तेच्या बाहेर राहून देखील आपण जनतेची कामं करू शकतो. हे शरद पवारांनी दाखवून दिलं आणि हेच ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे आपल्या भाषणात म्हणाले. मग लगेचच अजित पवारांबद्दल ते बोलले. कोण? अशोक वानखेडे. अजित पवारांच्या एका स्टेटमेंटचं त्यांनी एक दाखला दिला. उदाहरण देताना अशोक वानखेडे म्हणाले की अजित पवार वारंवार म्हणतात की कार्यकर्त्यांचे कामं झाले पाहिजे, जनतेची कामं झाली पाहिजे, यासाठी मी सत्ता पक्षासोबत गेलो. मग यावेळी बोलताना अशोक वानखेडे म्हणाले, हे
नामर्द असल्याचं लक्षण आहे. अजित पवार जे सत्तेसोबत गेले त्यांनी सांगितलं की जनतेची कामं करण्यासाठी सत्ता पक्षासोबत जावं लागतं, हे नामर्द असल्याचं लक्षण आहे, अशी टीका अशोक वानखेडे यांनी अजित पवारांवर केली. खुद्द शरद पवार साहेब पुढे बसले होते, सुप्रिया सुळे होत्या, सर्व पदाधिकारी होते राष्ट्रवादीचे. शरद पवारांच्या उदाहरणासोबतच अजित पवारांचा नाकर्तेपणा सांगत त्यांनी अजित पवार हे नामर्द आहे असं म्हणाले. अजित पवारांनी कशासाठी भाजपासोबत दोस्ती केली मित्र हो, हे महाराष्ट्रातील लहान मोठ्या सर्वांनाच ठाऊक आहे. ती काहीही लपून नाही. 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा उरावर बसला, त्यातून स्वच्छ होऊन निघण्यासाठी मी भाजपासोबत हात मिळवणी केली, हे अजित पवार जाहीरपणे कसे सांगणार? सांगूच शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला मूर्खात काढून आपण कार्यकर्त्यांची कामं करण्यासाठी भगवे झालो आहोत, भाजपासोबत गेलो आहोत, महायुती सरकारमध्ये गेलो आहोत, हे बोलल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय अजित पवारांकडे सध्या तरी नाही मित्र. त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी अजित पवार भाजपासोबत गेले, हे काही लपून नाही, आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अशा प्रकारे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे हे दिल्लीतून स्पेशल या कार्यक्रमासाठी आले होते. राष्ट्रवादीच्या शिबिरात अतिशय ते रोखटोक बोलले, अतिशय स्पष्टपणे बोलले. त्यांच्या पुढे खुद्द शरद पवार पुढे बसले होते. ते बसले असताना देखील त्यांच्याही पक्षाने भविष्यात जनतेशी कसं वागायला पाहिजे, अर्थात उद्या जर राष्ट्रवादी सत्तेत आली तर यांनी देखील जनतेसोबत कसं वागायला पाहिजे, हे नेपाळचं उदाहरण देऊन त्यांनी शरद पवारांच्या पक्षाची कानउघाडणी केली. त्यांनाही सुनावलं सडेतोड. पुढचा खिलाडी फार चतुर आहे. कोण? अर्थात नरेंद्र मोदी साहेब. शातीर आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसणाऱ्या सर्वच पक्षांच्या नेत्यांना त्यांनी या शिबिराच्या माध्यमातून सावधान केले आहे आणि कानउघाडणी केली आहे. त्यांच्या या तास दीड तासाच्या भाषणात अजित पवारांवर जी टीका त्यांनी केली ती अतिशय स्पष्ट होती, परखड होती, रोखठोक होती आणि तितकीच महत्वाची होती. अशा प्रकारे काकांसमोरच पुतण्याला नामर्द ही उपमा दिल्याने प्रामाणिक पत्रकारांना नागरिकांची खरोखरच काळजी असते का? तर होय, हे दिसून आलं मित्र. पत्रकारिता कशी असावी हे देखील त्यांनी यावेळी भाषणात आपल्या स्पष्ट केलं. अशोक वानखेडे हे आपल्याला ठाऊक असेल मूळचे मराठी भाषिक आहेत, महाराष्ट्रातले आहेत आणि मुख्य म्हणजे विदर्भातील यवतमाळ परिसरातील ते रहिवासी आहेत. परंतु गेली अनेक वर्षे ते दिल्लीतून आपली पत्रकारिता करतात आणि हिंदी मीडियामध्येही त्यांची चांगली पकड आहे. मराठी व्हिडिओही करतात, आपण ऐकले असेल. अतिशय अभ्यासू पत्रकार आहे. अशा प्रकारे अजित पवारांवर केलेलं रोखठोक विधान हे महाराष्ट्रभरात सध्या व्हायरल होत आहे मित्र. सध्या अजित पवारांचे दिवस अतिशय वाईट आहेत, आपल्याला माहित आहे. गेल्या महिनाभरात त्यांच्यावरती फार कुरघोड्या होत आहेत. गेले काही दिवस अगोदर तुम्हाला ठाऊक असेल अंजना कृष्णा ज्या IPS ऑफिसर आहेत यांच्यासोबत झालेलं त्यांचं ते वक्तव्य कुरडू गावातलं ते व्हायरल झालं आणि आता चक्क ते नामर्द आहेत असा ठपका त्यांच्यावर बसला आहे. 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याची फाईल जरी मंडळी तात्पुरती बंद असली, काही जुगाड करून बंद केली असली, तरी लोकांच्या मनातली अजित पवारांची प्रतिभा काही स्वच्छ झालेली दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक घोटाळेबाज नेत्यांनी आता सावधान होण्याची आवश्यकता आहे. कारण जनसंग्रामाची सुरुवात ही श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळमधून झाली आहे. हे आपण बातम्या वाचल्या, ऐकल्या, पाहिल्या असतील मित्र. त्यामुळे भ्रष्ट नेत्यांनी एकतर निवृत्त व्हावे किंवा सुधरून जावे, हे दोनच पर्याय सध्या अशा नेत्यांसाठी शिल्लक आहे. ते कुठल्याही पक्षातले नेते असोत. गेली 10-11 वर्ष तुम्हाला माहिती आहे देशात काय चाललंय. गेली 10-11 वर्ष या देशातील राजकीय स्थिती, राजकीय संस्कृती अतिशय बिघडलेली आहे, खराब झाली आहे, लयाला गेली आहे. याला विरोधी पक्ष देखील तितकाच कारणीभूत आहे, हे देखील अशोक वानखेडे यांनी त्या भाषणात बोलताना स्पष्ट केलं. भाजपाच्या विरोधात अनेक पक्ष आता एकवटले आहेत. इंडिया अलायन्स आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे या सर्व पक्षांनी पुन्हा भाजपासारखे गलिच्छ राजकारण सत्तेत आल्यावर करू नये, हे देखील त्यांनी सांगितलं. या विषयावर सुप्रिया सुळे देखील आपली भूमिका मांडली त्या शिबिरात. अशी गंमत आहे मित्रांनो. असो तुर्तास थांबतो. आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत महाराष्ट्रभर हा व्हिडिओ शेअर करा.
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला माहिती आहे सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, शुल्क लागत नाही मित्र. त्यामुळे प्रेमाने सबस्क्राईब करून घ्या चॅनल. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.